नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. इलेक्ट्रिकल अकॅडमीला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण आज सुरुवात करूया पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या पार्ट 2ला. पार्ट 1 रिव्हिजनचा जो पण आपण डिस्कस केला होता आतापर्यंत, तो जर का तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट अवश्य करा आणि आपल्या मित्रांना पण चॅनल शेअर करा की जेणेकरून प्रत्येकाची रिव्हिजन याच्यातून होऊ शकेल. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जेवढ्या पण आता पुढे येतील त्यासाठी रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि सध्या आपण कंटिन्यू आपली जी रिव्हिजन आहे ती आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. मध्ये मध्ये प्रत्येक विषयाचे व्हिडिओज मी टाकत असेलच आता पुढे, कारण कसं आहे, रिव्हिजन कंटिन्यू ठेवली तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपण आहे त्या ठिकाणावरती जिथे आपण आलेलो असतो, बघा कसं असतं, तुम्हाला रस्ते दिसत आहेत 2, तुम्ही एक रस्ता चूज केला आहे, त्या रस्त्याला तुम्ही आता पुढे 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 मूव्ह करताय आणि पुढे मूव्ह करताना एक मोठा दगड तुमच्या समोर आला की जेणेकरून तो दगड म्हणजे असं समजा की काही वेळ आहे व्हॅकन्सी यायला आणि आपण वाट पाहतोय, बरोबर. पण त्याला घाबरून न जाता त्याच रस्त्याने वापस मागे येणं हे कितपत योग्य आहे. जर रस्ता एकदम जवळ आहे तुमचा, म्हणजे आता तुम्ही रस्त्यावर आहात, दगडमध्ये आलेला आहे, पण रस्ता कुठेतरी संपायला आहे तो, तर त्या रस्त्याने परत मागे येऊन दुसरं काहीतरी करणे हे कितपत योग्य आहे. बघा, काही जणांना जॉब नाही आहे, मान्य आहे मला. काही जण जॉब करता करता प्रिपरेशन करताय, काही जण विदाऊट जॉब प्रिपरेशन करताय. ॲज पर प्रत्येकाच्या फायनान्शियल कंडिशननुसार ही परिस्थिती वेगवेगळी आहे, हे मी मान्य करतो. पण आपण डेली आपला अभ्यास आपण ज्या रस्त्याला आहे त्या रस्त्याला टिकून राहणं हे आपलं महत्त्वाचं आता मोटिव्ह असलं पाहिजे की जेणेकरून आपले केलेले परिश्रम हे वाया जाणार नाही आणि कधी ना कधी आपल्याला फ्रुटफुल रिझल्ट त्या डायरेक्शनने मिळेल. माझं एवढंच सांगण्याचा यामागे उद्देश होता. आता आपण सुरुवात करूया पॉवर इलेक्ट्रॉनिक्स रिव्हिजनचा पार्ट 2. पार्ट 1मध्ये कालपर्यंत आपण काय केलेलं होतं, SCR बद्दल डिस्कशन केलं होतं. SCRचं सगळं डिस्कशन झालं, त्याची टर्न ऑन प्रोसेस झाली, त्याची टर्न ऑफ प्रोसेस झाली, कम्युटेशन झालं, बरोबर. सगळं आपण डिस्कस केलं. परत SCRचं स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं की तुमचं 4 लेअर डिव्हाइस आहे, 3 टर्मिनल आहे, 3 जंक्शन आहे, बरोबर. त्याच्यात एक गोष्ट सांगायची राहिली होती की SCRमध्ये तुम्हाला तो सॉलिड स्टेट स्विचसुद्धा त्याला आपण म्हणतो. SCRला आपण काय म्हणतो, सॉलिड स्टेट स्विच असं देखील आपण म्हणतो. तर हे लक्षात ठेवा, कारण कधी कधी ऑप्शन्समध्ये असे क्वेश्चन्स येतात, म्हणजे ऑप्शन्स दिलेले असतात आणि तुम्हाला चूज करावं लागतं. तर सॉलिड स्टेट स्विच पण आपण म्हणतो आणि SCRला आपण DC स्विचसुद्धा म्हणतो. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. परत काल मी प्रोटेक्शन ऑफ SCR डिस्कस केलं होतं. त्याच्यात आपण सगळे प्रोटेक्शन बघितले, DI/dt प्रोटेक्शन बघितलं, DV/dt बघितलं, ओव्हर व्होल्टेज ओव्हर करंट प्रोटेक्शन बघितलं. तर DV/dt प्रोटेक्शनला स्नबर सर्किट आपण तिथे वापरतो. म्हणजे काल जे आपण बघितलं ना, सर्किटचं आपण डिस्कशन केलं होतं, बघा इथेच असेल ते, एक मिनटं. काल आपण प्रोटेक्शन ऑफ SCR डिस्कस केलेलं, बरोबर. हां, बघा आता ह्याच्यामध्ये हे जे सर्किट होतं, रेजिस्टरला पॅरल इथे सिरीजमध्ये कॅपॅसिटर टाकला, एक फ्रीव्हिलिंग डायोड टाकला DV/dt प्रोटेक्शनसाठी, याला स्नबर सर्किट आपण म्हणतो. हे प्रोटेक्शन कोणतं आहे, स्नबर सर्किट प्रोटेक्शन. तर हे प्रोटेक्शन स्नबर सर्किट नावाने ऑप्शनला येतं बऱ्याचदा. तर तो वर्ड माझा बोलायचा राहिला मागच्या एपिसोडमध्ये, ते मी तुम्हाला सांगतोय. आता आपण पुढे आपलं मूव्ह ऑन करू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट अजून लक्षात ठेवा. तर आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यात डिस्कशन करायचं झालं तर एक महत्त्वाचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. स्टोअर्ड चार्ज ऑफ डायोड काढा, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. स्टोअर्ड चार्ज ऑफ डायोड, ज्याला आपण म्हणतो QRR. तर तो काय राहील, तर तुम्हाला काहीतरी दिलेलं असतं, रिव्हर्स रिकव्हरी टाईम दिलेला असतो डायोडचा. फॉर्म्युला असा असतो, ½ × DI/dt × TRR². तर याच्यामध्ये QRR काय आहे, QRR तुमचं स्टोअर्ड चार्ज ऑफ डायोड आहे. हे TRR काय आहे, तर हे रिव्हर्स रिकव्हरी टाईम आहे डायोडचा, रिव्हर्स रिकव्हरी टाईम ऑफ डायोड, रिव्हर्स रिकव्हरी टाईम ऑफ डायोड TRR, ठीक आहे. आणि DI/dt चेंज इन करंट तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असते याची काहीतरी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने रेट ऑफ फॉल म्हणतात त्याला चेंज इन करंटला, तर ती व्हॅल्यू दिलेली असते. आणि स्टोअर्ड चार्ज काढा कुलममध्ये असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर माहीत पाहिजे म्हणून मी जस्ट इथे फॉर्म्युला लिहून दिला आहे. आता आपण सुरुवात करतोय महत्त्वाच्या आपल्या सेशनला. ह्या सेशनमध्ये आपल्याला कन्व्हर्टर, चॉपर, इन्व्हर्टर सर्व काही शॉर्टमध्ये आणि एकदम व्यवस्थित डिस्कस करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण आता डिस्कस करतो आहे की
बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला जेईच्या एक्झामपासून अगदी एईपर्यंत कधी ESEपर्यंत सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर आपण काय काय बघणार आहे त्याची जस्ट एक इंट्रो, एक झलक म्हणून मी सगळ्यात आधी देतो आणि मग आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण काय बघणार आहे, कन्व्हर्टर बघणार आहे, बरोबर. कन्व्हर्टरलाच आपण काय म्हणतो, कधी कधी कन्व्हर्टरलाच म्हणजे कन्व्हर्टर मग कंट्रोल असू द्या, अनकंट्रोल असू द्या, बरोबर. तर कन्व्हर्टरमध्ये कंट्रोल रेक्टिफायर असं आपण त्याला म्हणतो, कधी कधी ह्या वर्डने पण आपण देतो. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, चॉपर बघणार आहे आपण, बरोबर. त्याच्यानंतर आपण इन्व्हर्टर बघणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण सायक्लो कन्व्हर्टरसुद्धा बघणार आहे, बरोबर. सायक्लो कन्व्हर्टर असेल आणि आपण बघणार आहे AC व्होल्टेज कंट्रोलर, AC व्होल्टेज कंट्रोलर. मग आता प्रत्येक कंट्रोलर जेवढे हे आहेत, चॉपर आहे, इन्व्हर्टर आहे, सायक्लो कन्व्हर्टर आहे, प्रत्येकाचं फंक्शन माहीत पाहिजे, कारण ऑप्शनला डायरेक्ट फंक्शन किंवा ॲप्लिकेशनवर सुद्धा विचारतात. तर कन्व्हर्टर म्हणजेच कंट्रोल रेक्टिफायरचं फंक्शन काय आहे, तर हे काय करतं, फिक्स व्होल्टेज एसीला व्हेरिएबल DC व्होल्टेजमध्ये कन्व्हर्ट करतं. तर हे काय झालं मग, फिक्स व्होल्टेज AC टू व्हेरिएबल DC व्होल्टेज कन्व्हर्टर, जे की तुमचं कंट्रोल रेक्टिफायर झालं, बरोबर. त्यानंतर चॉपर काय आहे तुमचं, तर चॉपर आहे फिक्स DC टू व्हेरिएबल DC कन्व्हर्टर, फिक्स DC टू व्हेरिएबल DC कन्व्हर्टर. मग इन्व्हर्टर काय आहे, इन्व्हर्टर DC टू AC कन्व्हर्टर आहे, बरोबर. तर याला तुम्ही काय म्हणाल, फिक्स DC टू व्हेरिएबल ऑर फिक्स AC कन्व्हर्टर, फिक्स किंवा व्हेरिएबल AC दोघी पण त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला, विथ व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. एवढी सगळी टर्म लक्षात ठेवा, कारण कधी कधी ऑप्शनमध्ये याच्यामध्ये व्हेरिएशन करून तुम्हाला ऑप्शन दिले जातात, तर तुम्हाला माहीत पाहिजे. सायक्लो कन्व्हर्टर काय मग, तर सायक्लो कन्व्हर्टर तुमचं फिक्स व्होल्टेज फिक्स फ्रिक्वेन्सी AC टू व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी AC कन्व्हर्टर. ठीक आहे, AC टू ACच कन्व्हर्टर आहे, फिक्स टू व्हेरिएबल कन्व्हर्ट करतं फक्त. AC व्होल्टेज कंट्रोलर काय करतं मग, तर AC व्होल्टेज कंट्रोलर फिक्स AC टू व्हेरिएबल AC कन्व्हर्टर, फिक्स AC टू व्हेरिएबल AC कन्व्हर्टर, हे तुमचं AC व्होल्टेज कन्व्हर्टर झालं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता यांचे ॲप्लिकेशनसुद्धा विचारले जाऊ शकतात. तर कंट्रोल रेक्टिफायर आहे तुमचं, तर कंट्रोल रेक्टिफायरचे ॲप्लिकेशन कोणते, तर कंट्रोल रेक्टिफायर आपण कशासाठी वापरतो, फॉर कंट्रोलिंग DC मोटर्सला कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल रेक्टिफायर. चॉपरचं ॲप्लिकेशन द्यायचं झालं तर स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटर, तेच झालं म्हणजे, पण चॉपरचा आपण वापर करतो स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटरसाठी. इन्व्हर्टरसाठी ॲप्लिकेशन द्यायचं झालं तर काय द्याल, UPSमध्ये आपण इन्व्हर्टर वापरू. त्याच्यानंतर HVDC ट्रान्समिशनमध्ये आपण इन्व्हर्टर वापरू, बरोबर. HVDC ट्रान्समिशनमध्ये गरज पडेल. सायक्लो कन्व्हर्टरची गोष्ट करायची झाली तर सायक्लो कन्व्हर्टर आपण कुठे वापरू, टू कंट्रोल स्पीड ऑफ AC मोटर, टू कंट्रोल AC मोटर स्पीड, AC मोटरचा स्पीड कंट्रोल करायला सायक्लो कन्व्हर्टर वापरू. आणि AC व्होल्टेज कंट्रोलर कुठे वापरू, फॉर इंडक्शन मोटर स्पीड कंट्रोल, इंडक्शन मोटरच्या स्पीड कंट्रोलसाठी AC व्होल्टेज कंट्रोलर वापरू. कधी कधी तुम्हाला जोड्या लावामध्ये या गोष्टी दिल्या जातात, अगदी लहान मुलासारखं, पण ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. लहान मुलाला जोड्या व्यवस्थित लावता येतात पण आपल्याला लावता येत नाही, अशी कंडिशन होते थेरॉटिकली गोष्टी कन्सेप्ट क्लिअर नसल्या तर. त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊ. सगळ्यात आधी बेसिक आपण डिस्कस केलं, आता आपण कन्व्हर्टरकडे जायला मोकळं. आता कन्व्हर्टर बघू आपण. कन्व्हर्टर कोणकोणत्या प्रकारचे असतात, आता कन्व्हर्टरचे टाईप्स तुम्हाला माहीत पाहिजे मग, की कन्व्हर्टर कोणकोणत्या प्रकारचे असतात. मग कन्व्हर्टरच्या टाईप्समध्ये काय येईल, एक असतं तुमचं अनकंट्रोल कन्व्हर्टर, एक तुमचं असतं सेमी कंट्रोल कन्व्हर्टर. बघा, अभ्यास आहे ना कधी पण क्लासिफिकेशनच्या हिशोबानेच केला पाहिजे माणसाने, तसा केला तर व्यवस्थित लक्षात राहतो, डोक्यात फिट्ट बसतो एकदम. ठीक आहे, तर सेमी कंट्रोल कन्व्हर्टर और हाफ कंट्रोल, या पिनाला काय झालं आता, एक मिनटं, सेमी कंट्रोल कन्व्हर्टर और हाफ कंट्रोल कन्व्हर्टर. ठीक आहे, हाफ कंट्रोल कन्व्हर्टर. आणि एक तिसरा टाईप तुमचा पडेल, तो काय पडेल, फुल कंट्रोल कन्व्हर्टर. मग जसं क्लासिफिकेशन झालं त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यासाठी इक्विपमेंट्स वेगवेगळे लागतील. अनकंट्रोल कन्व्हर्टर आहे, जे कंट्रोल नाही करू शकत आहे, तर इथे आपण डायोड वापरू शकतो.
ठीक आहे, जो अनकंट्रोलेबल आहे. सेमी कंट्रोल कन्व्हर्टर म्हणजे एक तर ऑन करेल ऑफ करणार नाही, नाही तर ऑफ करेल ऑन करणार नाही, सेमी कंट्रोलिंग होतं आहे, हाफ कंट्रोल आहे. तर अशा ठिकाणी आपण कॉम्बिनेशन वापरतो SCR प्लस डायोड, SCR प्लस डायोड. आणि फुल कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये आपण SCR वापरू फक्त. ठीक आहे, तर अशा पद्धतीने डेफिनेशन्स लक्षात ठेवा प्रत्येकाच्या, काय आहे काय नाही ते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी असते की टाईम पिरियड आपल्याला माहिती आहे. टाईम पिरियड काय असतो, इन्व्हर्सली असतो फ्रिक्वेन्सीच्या. फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड हे कायम इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग त्याच्यामध्ये टाईम पिरियड T0 काय येईल तुमचा 2π डिवायडेड बाय n याच्यामध्ये काढला तर. आणि n काय राहील तुमचा नंबर ऑफ पल्सेस, जेवढ्या पल्सेस जनरेट करणार आहे ते n झालं नंबर ऑफ पल्सेस. याच्यावरून फ्रिक्वेन्सी f0 काय राहील तुमची आउटपुट फ्रिक्वेन्सी n इंटू सप्लाय फ्रिक्वेन्सी. n काय राहील तुमचा नंबर ऑफ पल्सेस, नंबर ऑफ पल्सेस इंटू सप्लाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, तर आता हे महत्त्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे फॉर्म्युल्यांचा उपयोग करूनच आपण गोष्ट तुम्हाला आता माहीत पाहिजे चालू करण्यापूर्वी. THD काय भानगड आहे, तर THD आहे टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन. तर टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन हे फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कसं सांगाल, तर ते असतं तुमचं टोटल RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय फंडामेंटल RMS व्हॅल्यू. मग टोटल वरती आहे, फंडामेंटल खाली आहे. हे लक्षात ठेवा. हे कसं लक्षात ठेवणार, तर THD आहे, THDचा T लक्षात ठेवायचा, टोटल न्यूमरेटरला येईल. टोटल RMS व्हॅल्यू किती आहे फंडामेंटल RMS व्हॅल्यूपैकी, हे तुमचा टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन सांगेल. आणि टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शनचा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचा, जो असतो 1/डिस्टॉर्शन फॅक्टर स्क्वेअर -1, 1/DF स्क्वेअर -1. मग हा डिस्टॉर्शन फॅक्टर काय आहे, तर डिस्टॉर्शन फॅक्टर तुमचा असतो फंडामेंटल RMS कंपोनंट डिवायडेड बाय टोटल RMS कंपोनंट. म्हणजे ह्याच्या रेसिप्रोकलमध्ये आहे तुमचा डिस्टॉर्शन फॅक्टर. ते तर तुम्हाला फॉर्म्युल्यामध्येच कळून जात आहे. आत्ता आपण फॉर्म्युला लिहिला त्याचा 1/DF स्क्वेअर -1. मग फंडामेंटल RMS कंपोनंट डिवायडेड बाय टोटल RMS कंपोनंट हा तुमचा झाला डिस्टॉर्शन फॅक्टर. मग हा डिस्टॉर्शन फॅक्टर जो आहे आणि टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन जे आहे ते प्रत्येक रेक्टिफायरसाठी, प्रत्येक कंट्रोल कन्व्हर्टरसाठी ह्याचे फॉर्म्युलीज बनतात. म्हणजे प्रत्येकाच्या व्हॅल्यूज बनतात की काय व्हॅल्यूज येतील, ह्यासाठी तुम्हाला ह्याची कन्सेप्ट माहीत पाहिजे. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट येते की फंडामेंटल डिस्प्लेसमेंट फॅक्टर एक अजून एक भानगड असते, ती पण तुम्हाला माहीत पाहिजे, ज्याला आपण म्हणतो FDF, फंडामेंटल डिस्प्लेसमेंट फॅक्टर. ठीक आहे, लिहून घ्या वहीत ज्यांना माहीत नसेल त्यांनी. तर फंडामेंटल डिस्प्लेसमेंट फॅक्टर हा वेगवेगळा असतो. हा जर मी काढला आता तर 3 भागामध्ये काढू शकतो याला. तो कसा निघेल, फुल कंट्रोल कन्व्हर्टरसाठी वेगळा निघेल. फुल कंट्रोल कन्व्हर्टर असेल तर फंडामेंटल डिस्टॉर्शन फॅक्टर वेगळा निघेल. हाफ कंट्रोल कन्व्हर्टर असेल तर त्याच्यासाठी वेगळा असेल, हाफ कंट्रोल कन्व्हर्टरसाठी. आणि तुमचा सेमी कन्व्हर्टर एक असतो, तर सेमी कन्व्हर्टरसाठी सुद्धा FDFची व्हॅल्यू वेगळी येईल. मग ती व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवायची. फुल कंट्रोल कन्व्हर्टरसाठी ती असते cos अल्फा, हाफ कंट्रोल कन्व्हर्टरसाठी काय राहील cos α/2, आणि सेमी कन्व्हर्टरसाठी सुद्धा cos α/2. हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग ह्याच्यावरून एक फॉर्म्युला बनतो जो न्यूमेरिकलमध्ये द्यायचा झाला तर तो असतो इनपुट पॉवर फॅक्टर काढा. तुम्हाला न्यूमेरिकल दिलं जातं आणि म्हणता इनपुट पॉवर फॅक्टर काढा. मग इनपुट पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर इनपुट पॉवर फॅक्टर असतो तुमचा डिस्प्लेसमेंट फॅक्टर, डिस्टॉर्शन फॅक्टर इंटू फंडामेंटल डिस्प्लेसमेंट फॅक्टर, म्हणजे DF इंटू FDF. मग आता या DFची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस बदलते, हे तुम्हाला माहीत पाहिजे. जशी FDFची व्हॅल्यू मी तुम्हाला आत्ता सांगितली की प्रत्येक केससाठी कशी वेगवेगळी असते, तशी DFची व्हॅल्यूसुद्धा वेगवेगळी असते. ह्याच्यामध्ये कसं असतं, डिस्टॉर्शन फॅक्टर सिंगल फेज कन्व्हर्टर असेल तर त्याच्यासाठी वेगळी, आणि 3 फेज कन्व्हर्टर असेल तर त्याच्यासाठी वेगळी असते. सिंगल फेज कन्व्हर्टर असेल तर त्याची व्हॅल्यू 0.9 असते आणि 3 फेज कन्व्हर्टरसाठी 0.954 असते. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे लक्षात ठेवलं तर बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतील. ठीक आहे, याला आपण 3/π असं देखील म्हणतो. ठीक आहे, 3/π cos अल्फा. तर आता तुम्हाला इनपुट पॉवर फॅक्टर कोणी काढायला लावला तर तुम्ही कसा काढणार आहे, इनपुट पॉवर फॅक्टर काढा असं जर तुम्हाला म्हटलं तर कसा काढाल. तुम्हाला सिंगल फेजसाठी काढायला लावला तर DF तुम्ही 0.9 टाकाल. 3 फेज कन्व्हर्टर असेल कोणतंही असो, मध्ये फुल वेव्ह असो हाफ वेव्ह असो, तुम्ही 0.954 टाकाल. त्यानंतर FDF तुम्हाला माहिती आहे, फंडामेंटल डिस्प्लेसमेंट फॅक्टर cos अल्फा फुल कंट्रोलसाठी, हाफ कंट्रोलसाठी cos α/2 आणि सेमी कन्व्हर्टरसाठी cos α/2. मग अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला
जो आहे जो बनलेला आहे त्या फॉर्म्युल्यात या व्हॅल्यू टाकायच्या. अल्फाची व्हॅल्यू फक्त तुम्हाला तिथे दिलेली असते 30 डिग्री 60 डिग्री जी काय दिली असेल, तर अल्फाची व्हॅल्यू टाकून तुम्हाला फक्त तुमचा आन्सर काढून 2.2 मार्क्स घेऊन पळायचं आहे पुढे. बस एवढं फक्त लक्षात ठेवा. यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे. आपला अल्टिमेट गोल आहे आपल्याला एक्झाम काढायची आहे. महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवून आपली एक्झाम निघाली पाहिजे. एवढं फक्त आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता आपण सुरुवात करतोय खरी की सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर. सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर. मग ह्याच्यामध्ये हे किती पल्सचं असतं असं विचारू शकता. तर हे एक 1 पल्स कन्व्हर्टर आहे. साहजिक गोष्ट आहे की हाफ वेव्ह आहे तर एक तुमची फुल वेव्ह असते, बरोबर. ही अशी फुल वेव्ह असते तुमची. तर या फुल वेव्ह पूर्ण सायकलसाठी इनपुट सायकलसाठी फक्त हाफ वेव्ह जनरेट होते, बरोबर. तर हे झालं आउटपुट तुमचं. तर असं एक सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर आहे. मग आता या हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये आपण आता डिस्कस करत आहोत. आता आपण सगळे कंट्रोल कन्व्हर्टरच बघणार आहोत की ज्याच्यावरती फोकस केला जातो पेपरमध्ये, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये ना परत कॅटेगरी पडते. एक असतो आर लोड, तुम्ही रेझिस्टिव्ह लोड लावाल. एक असतं तुम्ही RL लोड लावाल, रेझिस्टिव्ह प्लस इंडक्टिव्ह लोड लावाल. आणि एक असतं RL लोड त्याच्यासोबत तुम्ही फ्रीव्हीलिंग डायोड पण लावाल, ठीक आहे. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट पूर्ण नलिफाय करायसाठी तो फ्रीव्हीलिंग डायोड आपण लावतो. या तिघांचे आउटपुट व्होल्टेज तुम्हाला लक्षात ठेवणं फक्त गरजेचं आहे. मग आउटपुट व्होल्टेज आर लोडच्या केसमध्ये काय राहील, V0 ॲव्हरेज म्हणतो आपण त्याला, ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज असतं ते. तर ते राहील इकडे Vm/2π 1 + cos अल्फा, ठीक आहे. ह्या केसमध्ये काय राहील, RL लोडच्या केसमध्ये V0 तो राहील तुमचा Vm/2π cos अल्फा - cos बीटा. मग आता ह्याच्यात कसं असतं बघा, RL लोडमध्ये कंटिन्युअस कंडक्शन पण असतं आणि डिसकंटिन्युअस कंडक्शन पण असतं. पण ते फुल वेव्हसाठी राहील, कारण फुल वेव्हमध्ये कसं प्रत्येक हाफ सायकलमध्ये एक वेव्ह तुमची जनरेट होतेच आहे आणि ती वेव्ह जनरेट झाल्यावर ती वेव्ह तशी पुढे जाईल, बरोबर. मग ती कंटिन्युअस होऊन जाते. पण इथे तर तुमची हाफ वेव्हमध्ये एक वेव्ह जनरेट होते, मग पुढच्या हाफ वेव्हला काही जनरेट होत नाही. मग हे तर डिसकंटिन्युअसच झालं ना. त्यामुळे डिसकंटिन्युअस कंडक्शनच फक्त इथे होतं सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये. आणि RL लोड विथ फ्रीव्हीलिंग डायोडला काही नाही, सेम आर लोड सारखा रिझल्ट मिळतो. त्यामुळे इथला व्होल्टेजचा जो फॉर्म्युला आहे तो सेम राहील. तो काय राहील, Vm/2π 1 + cos अल्फा. तसाच्या तसा सेम फॉर्म्युला खाली रिपीट होईल. ह्याच्यावर न्यूमेरिकल आलं, अल्फाची व्हॅल्यू दिली, कुठे बीटाची दिली, तर काढू शकाल. आता इझिली तुम्ही काढू शकता. शक्यतो न्यूमेरिकल येणारच नाही. काय येईल आलं तर डायरेक्ट तुम्हाला देतील की फॉर्म्युला सांगा, सिम्पल. आणि फॉर्म्युलाच तुम्ही विसरलेले असतात त्या केसमध्ये. आता आपण पुढे जाऊ. इथे तुम्हाला बघायचं आहे आता सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर. सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर हे 2 पल्सचं कन्व्हर्टर राहील तुमचं, बरोबर. कारण प्रत्येक इनपुट सायकलला एक तुमची सायकल तरी इथे जनरेट होणारच आहे. तर 2 पल्स कन्व्हर्टर आपण त्याला म्हणून ते 2 पल्सचं झालं. ऑप्शनला देऊ शकतात कधी कधी. आता आपण पहिले जे बघितलं ना सिंगल फेज हाफ वेव्ह कन्व्हर्टर, ह्याच्यामध्ये THDची व्हॅल्यू टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन किती होतं, जो आपण वरती फॉर्म्युला पाहिला, तर हे विचारू शकता. तर ते असतं 31.09%, 31.09% एवढं टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन होतं, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर. मग याच्यामध्ये तेच टाईप पडतील का हो, तर यस, त्याच्यामध्ये सेम टाईप आर लोड एक पडेल, एक तुमचा RL लोड पडेल आणि एक तुमचा काय पडेल आणखी RL लोड विथ फ्रीव्हीलिंग डायोड. हेच रिपीट होणार आहे, फक्त फॉर्म्युले चेंज होतील. आता फॉर्म्युल्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही T0चा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 2π/n. मग या एनमध्ये जेवढे पल्सेस आहे तेवढे फक्त तुम्हाला पुट करायचं आहे. त्याच्यावरूनच ते फॉर्म्युले आलेले सगळे. तर ते लॉजिकने तुम्ही ते फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. आता आर लोडसाठी मग आउटपुट व्होल्टेज V0 ॲव्हरेज काय असेल, ते राहील तुमचं Vm/π 1 + cos अल्फा. तिकडे काय होतं, Vm/2π 1 + cos अल्फा होतं. इकडे Vm/π 1 + cos अल्फा एवढं फक्त राहील, बरोबर. कारण 2π/n, तर इथे n तुमचा 2 आला, मग 2 कट झालं, बरोबर. त्याच्यामुळे खाली फक्त पाय राहिला. तर Vm/π 1 + cos अल्फा. आता RL लोडसाठी तुमचे इथे 2 फॉर्म्युले जनरेट होतात. RL लोडसाठी एक जनरेट होतो तुमचा कंटिन्युअस कंडक्शनसाठी आणि एक जनरेट होतो डिसकंटिन्युअस कंडक्शनसाठी. तर ही भानगड का आली, कारण तुमचा
इंडक्टिव्ह लोडमुळे जो इफेक्ट दिसतोय ना SCR वरती, तर SCR थोडासा जादा पिरियडसाठी कंडक्ट करतोय आणि त्याच्यामुळे मग कंटिन्युअस कंडक्शन कुठेतरी ते बनतंय, कारण पुढची सायकल पण लगेच येऊन जाते आणि पुढची सायकल आल्यावर मागची सायकल पूर्ण संपली नाही अजून आणि पुढची आली, मग ती सायकल ह्याला कंटिन्यू होऊन जाते कुठेतरी, तर ते कंटिन्युअस कंडक्शन झालं. एवढं फक्त लक्षात ठेवा. मी जे काय आता रामायण बोललो बस एवढं लक्षात ठेवा आणि ह्या हिशोबाने कंटिन्युअस कंडक्शनसाठीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर कंटिन्युअस कंडक्शनमध्ये काय असतं, तुमचा बीटा जो असतो ना, बीटा तो पाय प्लस अल्फापेक्षा मोठा असतो. पाय म्हणजे काय, एक पाय पिरियडसाठी एक सायकल कंडक्ट झाली, मग पुढच्या पाय पिरियडसाठी दुसरी सायकल कंडक्ट होते, बरोबर. आउटपुट सायकलची मी गोष्ट करतोय. आणि अल्फा काय, तुमचा फायरिंग अँगल आहे. तर पाय प्लस अल्फा म्हणजे या पाय पिरियडच्या वरती सुद्धा कंडक्शन होऊन राहिलं आहे आणि बीटा तुमचा कंडक्शन अँगल आहे. जे मी आता बोललो एवढं रामायण महाभारत ते फक्त मी आता याच्यात तुम्हाला बीटा अल्फाच्या भाषेत सांगितलं बस. आणि डिसकंटिन्युअस कंडक्शनमध्ये बीटा तुमचा लेस दॅन पाय प्लस अल्फा असतो बस. आता याच्यामध्ये फॉर्म्युले, ह्याचा आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असेल, कंटिन्युअस कंडक्शनसाठी आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला असेल सिम्पली 2Vm/π cos अल्फा. आणि डिसकंटिन्युअस कंडक्शनसाठी मोठा फॉर्म्युला तो असेल Vm/π इन ब्रॅकेट cos अल्फा मायनस cos बीटा. ठीक आहे, बस एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि RL लोड विथ फ्रीव्हीलिंग डायोडसाठी तर तुम्हाला माहिती इथे कंटिन्युअस डिसकंटिन्युअस येणार आहे का, नाही. इथे कंटिन्युअस कंडक्शन होणारच नाही, कारण रेजिस्टर आपण फ्रीव्हीलिंग डायोड टाकला आहे, तो फ्रीव्हीलिंग डायोड त्या इंडक्टन्सचा इफेक्ट पूर्ण नलिफाय करतोय, त्यामुळे सेम हा फॉर्म्युला येईल. आर लोडसाठी आला तो Vm/π 1 + cos अल्फा. बस लक्षात ठेवा, ह्याच्यावरती बऱ्याचदा पेपरमध्ये विचारलं जातं. आता याच्यात आणखी काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, हे बघा. आतापर्यंत मी जे सांगितलं ते लक्षात तर ठेवायचं आहे तुम्हाला, जेवढं मी आतापर्यंत सांगितलं. आता मी जे सांगतोय 2 गोष्टी त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवू. ओके, कारण आलं तर येईल पेपरात, नाही तर नाही येणार, पण तरी ठेवलेलं बेटर राहील. ओपनवाल्याने तर नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण इथे THD टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन ह्याच्यावरती मी येतोय. तर टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन 48.43% राहतं फुल वेव्ह कन्व्हर्टरचं, जसं हाफ वेव्हचं 31.09% होतं. ठीक आहे. आता RL लोड विथ फ्रीव्हीलिंग डायोड आपण लावला आहे, मग आता या डायोडबद्दल तर बोलावं लागेल काहीतरी. मग ह्याच्यामध्ये डायोडबद्दल मला बोलायचं आहे, तर फ्रीव्हीलिंग डायोडचा जो करंट आहे, ॲव्हरेज करंट, तो मला काढायचा असेल तर तो काय राहील, तो राहील I0 तुमचा आउटपुट करंट 2α / 2π. हा फॉर्म्युला तिथे येईल. ठीक आहे. 2α पिरियडसाठी डायोडने कंडक्ट केलं असं या ठिकाणी ते इंडिकेट करतोय तो, बाकी काही नाही. ठीक आहे. आणि IT ॲव्हरेज, आता हा थायरिस्टरचा ॲव्हरेज करंट मला काढायचा आहे, तर थायरिस्टर ॲव्हरेज किती कंडक्ट झाला आहे, फ्रीव्हीलिंग डायोड असल्यामुळे इथे तो कंडक्ट किती झाला आहे, तो फक्त π - α / 2π एवढ्या पिरियडसाठी कंडक्ट झाला आहे, कारण अल्फा पिरियड तुमचा फ्रीव्हीलिंग डायोड तिथे ॲक्ट करतोय, त्यामुळे π - α पिरियडसाठीच फक्त तो कंडक्ट झालेला आहे. ठीक आहे. जसं की RL लोडसाठी जर मी IT काढला तर तो तुमचा काय राहील, तो राहील I0 π/2π, π / 2π. पाय पिरियडसाठी माझा थायरिस्टर कंडक्ट झाला. समजलं असेल तुम्हाला तर ठीक, नाही समजलं असेल तरी इग्नोर करू शकता, इतकं विशेष नाही. पण पहिले जे सांगितलं ना ते खूप विशेष होतं. आता 3 फेज कन्व्हर्टरचे पण महत्त्वाचे फॉर्म्युले फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे. 3 फेज कन्व्हर्टर. आता 3 फेज कन्व्हर्टरमध्ये काय गंमत असते, 3 फेज कन्व्हर्टर तुमचं एक हाफ वेव्ह कन्व्हर्टर असतं आणि एक फुल वेव्ह कन्व्हर्टर असतं. जसं सिंगल फेजमध्ये आपलं झालं तशी लोणचं खिचडी पापड, तसं इथे पण परत 3 फेज कन्व्हर्टरमध्ये इथे काय येईल, तर 3 फेज हाफ वेव्ह कन्व्हर्टर एक येईल, बरोबर, आणि फुल वेव्ह कन्व्हर्टर येईल, बरोबर. आता हाफ वेव्ह कन्व्हर्टरमध्ये हाफ वेव्ह कन्व्हर्टर किती पल्सचं असतो मग 3 फेज कन्व्हर्टरमधलं, तर ते 3 पल्सचं असतं, 3 पल्स. फुल वेव्ह कन्व्हर्टर हे 6 पल्सचं असतं. ह्याच्यावरही बऱ्याचदा डायरेक्ट क्वेश्चन थ्रो केला जातो. काहीच गडबड करायची नाही, लक्षात ठेवायचं आणि उत्तर देऊन मोकळं व्हायचं, पुढे जायचं. हे असे प्रश्न आपल्याला स्कोरिंगसाठी खूप महत्त्वाचे असतात. एक मिनटं, सॉरी. ठीक आहे. आता हाफ वेव्ह कन्व्हर्टर आणि फुल वेव्ह कन्व्हर्टर याच्यामध्ये परत 2 टाईप, हाफ वेव्हमध्ये 2 टाईप पडतात. एक असतं तुमचं अनकंट्रोल कन्व्हर्टर आणि एक असतं कंट्रोल्ड कन्व्हर्टर. तसंच फुल वेव्ह कन्व्हर्टरमध्ये तेच सेम, एक तुमचं राहील अनकंट्रोल कन्व्हर्टर आणि एक राहील तुमचं कंट्रोल कन्व्हर्टर. तसं सिंगल फेजमध्ये पण होतं अनकंट्रोल, पण आपण ते घेतलं नाही कारण त्याच्यावर तेवढा फोकस जात नाही, मग ते बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा तो पॉईंट होऊन जातो. पण इथे मात्र मी घेऊ शकतोय 3 फेजमध्ये, कारण ह्याच्यात ते काही विचारू शकतात.
मग आता ह्याच्यामध्ये व्ही नॉट ॲव्हरेजची व्हॅल्यू काय असते अनकंट्रोलमध्ये बरं का. अनकंट्रोलमध्ये काय असते आता इथे मी थोडंसं भाग पाडून देतो नाही तर तुमचं कन्फ्युजन होईल. हां, अनकंट्रोलमध्ये व्ही नॉट ॲव्हरेजची व्हॅल्यू असते 3VML डिवायडेड बाय 2π. एल कुठे आला तर हे लाईन व्होल्टेज आहे. 3VML बाय 2π डिवायडेड, हे तुमचा फॉर्म्युला झाला अनकंट्रोलसाठी. ठीक आहे. आता लाईन व्होल्टेज असल्यामुळे तुम्हाला फेज व्होल्टेज जर ऑप्शनमध्ये असेल तर √3 इंटू फेज व्होल्टेज आपल्या बेसिक फॉर्म्युल्याप्रमाणे करून मग लाईन व्होल्टेज काढून घ्यायचं, कारण इथे लाईन व्होल्टेज तुम्हाला लागतं आहे, लक्षात ठेवा. आता इथे पण मी तुम्हाला सांगतो अनकंट्रोल कन्व्हर्टरमधला हा जो तुमचा फुल वेव्ह कन्व्हर्टर आहे 3 फेज, त्याचा फॉर्म्युला काय राहील 3VML बाय पाय असं राहील. इकडे 2π होता, इकडे पाय होता, लक्षात आलं. आता कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये आणखी 2 टाईप्स पडतात. कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये एक असतं तुमचं कंटिन्युअस कंडक्शन आणि एक तुमचं असतं डिसकंटिन्युअस कंडक्शन. सेम जसं RL लोडसाठी सिंगल फेजमध्ये होत होतं, इथे पण सेम होतं. एक असतं तुमचं कंटिन्युअस कंडक्शन आणि एक असतं तुमचं डिसकंटिन्युअस कंडक्शन. ठीक आहे. मग आता ह्यांचे फॉर्म्युले पण लक्षात पाहिजे. तर हो, ह्यांचे ॲटलिस्ट अल्फा किती पिरियडसाठी असतो हे लक्षात पाहिजे. कंटिन्युअस कंडक्शनमध्ये अल्फा <30 डिग्रीसाठी कंटिन्युअस कंडक्शन होतं. कशामध्ये? हाफ वेव्हमध्ये. हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये, हे हाफ वेव्ह बरं का, हाफ वेव्ह, हे फुल वेव्ह आहे. हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये कंटिन्युअस कंडक्शन अल्फा <30 साठी, डिसकंटिन्युअसमध्ये अल्फा <30 साठी. फुल वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टरमध्ये कंटिन्युअस कंडक्शन इथे अल्फा <60 साठी होईल, डिसकंटिन्युअसमध्ये अल्फा <60 साठी होईल. बस हे लक्षात ठेवा. ह्याच्यावरही पेपरात विचारलं जाऊ शकतं. फॉर्म्युला लक्षात ठेवला नाही ठेवला तुमची इच्छा. कंटिन्युअसचा तर लक्षात ठेवाच, तो राहील तुमचा 3VML बाय 2π cos अल्फा एवढाच राहील. आणि इकडे काय राहील 3VML बाय पाय cos अल्फा एवढाच राहील. आणि हा जो फॉर्म्युला हा मोठा आहे, लक्षात ठेवायचा तर ठेवा. तो राहील तुमचा व्ही नॉट इक्वल टू 3VML बाय 2π 1 प्लस cos अल्फा प्लस π/6. आणि हा किती राहील, हा वाला व्ही नॉट इज इक्वल्स टू 3VML बाय पाय 1 प्लस cos अल्फा प्लस π/3 एवढं राहील. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता 3 फेज कन्व्हर्टरमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा या फॉर्म्युल्याच्या खाली, त्या तुम्ही लिहून घ्या. त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या राहतील तर ईच फेज, प्रत्येक फेज किती वेळासाठी कंडक्ट करतो. तर ईच फेज कंडक्ट फॉर 240 डिग्री, 240 डिग्रीसाठी एक फेज कंडक्ट करतो. आणि ईच थायरिस्टर कंडक्ट फॉर 120 डिग्री, 120 डिग्रीसाठी प्रत्येक थायरिस्टर कंडक्ट करतो. मग आता थायरिस्टरचा करंट तुम्हाला 3 फेजमध्ये जर विचारला तर तुम्हाला काढता आला पाहिजे. तो काय राहील I0 इन ब्रॅकेट 120 डिवायडेड बाय 360 डिग्री, कारण 360ची सायकल आहे आणि 120 डिग्रीसाठी थायरिस्टर कंडक्ट करतोय. मग तो काय राहील I0 1/3 राहील. ठीक आहे, I0 1/3 हा राहील तुमचा ॲव्हरेज. आणि RMS जर थायरिस्टर करंट विचारला तर I0 √120/360 असतं, म्हणजे I0 √1/3 राहतं, म्हणजेच काय राहील I0/√3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काढता आलं पाहिजे. तसं फेजसाठी विचारलं, फेजसाठी की एक फेज कंडक्ट करतो 240साठी, तर काढा. तर काय नाही 240/360 कराल तुम्ही, इकडे जसं 120/360 केलं तसं. तर हे तुम्हाला जजमेंट पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जमलं पाहिजे. हे जर तुम्हाला जमलं ना व्यवस्थित तर तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह करू शकता. तर आता सेमी कन्व्हर्टरमध्ये येतो. सेमी कन्व्हर्टरमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे, जसं फुल वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर आपण बघितलं, सिंगल फेज 3 फेजसाठी बघितलं, हाफ वेव्ह बघितलं, तसं एक आहे तुमचं भानगड परत सेमी कन्व्हर्टर. मग सेमी कन्व्हर्टरही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा सेमी कन्व्हर्टरही विचारलं जाऊ शकतं त्याच्यावर. सेमी कन्व्हर्टरमध्येही असे 2 भाग पडतात, जसे आता पडले. सेमी कन्व्हर्टरमध्ये एक भाग पडतो सिमेट्रिकल कन्व्हर्टर आणि दुसरा भाग पडतो एसिमेट्रिकल कन्व्हर्टर. ठीक आहे, असे 2 भाग पडतात. मग आता सिमेट्रिकल कन्व्हर्टरमध्ये पहिला जो भाग आहे सिमेट्रिकल कन्व्हर्टरचा, ह्याच्यामध्ये एक थायरिस्टर आणि एक डायोड मला एका लेगवर लागतो. 1 थायरिस्टर अँड 1 डायोड इन 1 लेग, अशी केस असते सिमेट्रिकलसाठी. आणि एसिमेट्रिकलमध्ये मला 2 थायरिस्टर आणि 2 डायोड एका लेगवरती लागतात. ठीक आहे, ब्रिजचा जो एक लेग आहे त्याच्यावरती मला एवढं लागतं. मग आता ह्याच्यामध्ये कंडक्शन अँगल लक्षात ठेवायचा थायरिस्टरचा.
जो असतो पाय पिरियडसाठी सिमेट्रिकल कन्व्हर्टरमध्ये, आणि डायोडचा कंडक्शन अँगलसुद्धा पाय असतो. थायरिस्टरचा कंडक्शन अँगल एसिमेट्रिकल कन्व्हर्टरसाठी पाय मायनस अल्फा असतो आणि डायोडचा कंडक्शन अँगल पाय प्लस अल्फा असतो. हे ॲडिशनली तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन्समध्ये डायरेक्ट येतं आणि विचारतात. वेवफॉर्मवरून मी तुम्हाला सांगू शकलो असतो आता, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला रिव्हिजन सेशन करायचं आहे. बघा इतका वेळ झाला, आपल्याला अजून इन्व्हर्टर चॉपरही घ्यायचं होतं, पण आता ते मला वाटतं आणखी एक एपिसोड त्याचा बनवावा लागेल. ठीक आहे, कारण व्यवस्थित तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जे विसरायचं नाही आहे ते बाय डिफॉल्ट विसरायचं नाही आहे AE-JEEच्या एक्झामसाठी. फुल कन्व्हर्टर प्लस फ्रीव्हिलिंग डायोड जर तुम्ही आता याच्यात यूज केला तर तुमचा थायरिस्टरचा जो पिरियड आहे कंडक्शन अँगल तो पाय मायनस अल्फा होऊन जातो, जसा इकडे एसिमेट्रिकलमध्ये झाला, आणि फ्रीव्हिलिंग डायोडचा कंडक्शन अँगल 2 अल्फा होऊन जातो फुल कन्व्हर्टर प्लस फ्रीव्हिलिंग डायोडमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. आणि आता महत्त्वाची एक नोट लिहून देतो. या नोटवरती न्यूमेरिकल येतं डायरेक्ट, तर नोट तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. फॉर 3 फेज सेमी कन्व्हर्टर, 3 फेज सेमी कन्व्हर्टरचे फॉर्म्युले मी नाही घेते, येत पण नाही शक्यतो त्याचं, पण त्याच्यामध्ये न्यूमेरिकल काय येतं ते लक्षात ठेवा. फॉर 3 फेज सेमी कन्व्हर्टर, इफ फायरिंग अँगल फॉर थायरिस्टर इज अल्फा, इफ फायरिंग अँगल फॉर थायरिस्टर इज अल्फा, then freewheeling diode will conduct for a period of, तर हा जो पिरियड असतो ना की इतक्या वेळासाठी माझा फ्रीव्हिलिंग डायोड या 3 फेज कन्व्हर्टरमध्ये कंडक्ट होणार आहे, तर तो असतो अल्फा मायनस 60 डिग्री. डायरेक्ट येतं पेपरामध्ये आणि न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला ते आन्सर पुट करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कन्व्हर्टरची थेरी आज मी आता इथे संपवली आहे ह्या एपिसोडमध्ये. आता माईट बी पुढच्या एपिसोडमध्ये मी अशी होप करतो की इन्व्हर्टर आणि चॉपर या दोघी गोष्टी ज्या आपल्या पेंडिंग आहे आणि काही मिसलेनियस महत्त्वाच्या गोष्टी पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या, त्या पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये एपिसोड नंबर 3मध्ये मी होपफुली कंप्लीट करेल असं मी तुम्हाला आता वचन देतो आणि हा एपिसोड इथे संपवतो. कसं वाटतंय तुम्हाला? एक व्यवस्थित तुम्ही याचा फीडबॅक द्या मला, कारण खूप महत्त्वाची रिव्हिजन सेशन आहे. हे रिव्हिजन सेशन असे आहेत की प्रॉपर तुमच्या वहीत ह्या गोष्टी जर असल्या, याच्यातलं काही सुटलं असलं तर ते तुम्ही लिहून घ्या प्रॉपर, पण वहीमध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या पाहिजे, याच्यातलं सुटलेलं लिहून घ्या जे काय तुमच्याकडे नसेल ते, आणि रिव्हिजन कंटिन्यू अशा पद्धतीने चालू ठेवा तुमची सतत, बस बाकी काही नाही. आणि आपलं टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे आता, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तर त्याबद्दलही तुम्ही तिकडे जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आपलं दुसरं चॅनल जे आहे माझं ॲस्ट्रो विथ श्री, तुम्हाला जेव्हा फ्री टाईम मिळतो, राशीनुसार काही बघायचं असेल तुमचं की कधी कोणत्या गोष्टी करणं चांगलं, तर ॲस्ट्रो विथ श्री या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, तर मिळूया आता, भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तब तक के लिए गुड बाय एंड थैंक यू सो मच.